कुंभ राशी 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही तर ब्रह्मांडाकडून मिळणारा एक अदृश्य आशीर्वादाचा दिवस आहे। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि याच दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य, प्रत्येक संकल्प, प्रत्येक प्रार्थना ही अनेक पटीने वाढत जाते असं मानलं जातं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस खास ठरणार आहे, कारण तुमची राशी ही आधीपासूनच नवीन विचार, बदल आणि भविष्याची दिशा दाखवणारी मानली जाते। आणि जेव्हा असा अक्षय ऊर्जेचा दिवस तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा काहीतरी मोठं, काहीतरी सकारात्मक घडण्याची सुरुवात नक्कीच होते। या दिवशी ग्रहताऱ्यांची स्थिती अशी सूचित करते की तुम्ही जे काही आतापर्यंत मनात दडवून ठेवले, स्वप्न, इच्छा किंवा एखादा नवा निर्णय, त्यात आता योग्य दिशा मिळू शकते। तुमचं मन जरा अधिक शांत पण त्याच वेळी स्ट्रॉंग इंट्युएशनने भरलेलं असेल। काही लोकांना या दिवशी अचानक एखादा सकारात्मक संकेत मिळू शकतो, एखादी चांगली बातमी, एखादी नवीन संधी किंवा एखादं नातं पुन्हा जोडण्याची सुरुवात। हा दिवस तुम्हाला सांगतोय जे काही चांगलं सुरू करायचंय ते आजच करा, कारण आज घेतलेला छोटासा निर्णयही पुढे जाऊन तुमचं आयुष्य बदलू शकतो। कुंभ राशी अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे न संपणारा शुभ ऊर्जेचा दरवाजा उघडणारा क्षण आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस एक नवीन वळण घेऊन येतोय। आतापर्यंत जे काही थांबले होते, अडथळे आले होते, ते आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत। ब्रह्मांड जणू तुमच्या बाजूने उभं राहतंय आणि सांगतंय, आता वेळ तुमची आहे। या दिवशी तुमच्या कामाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल जाणवतील। जे लोक नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे। काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, जी पुढे जाऊन तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस नवीन सुरुवातीसाठी उत्तम आहे। एखादा नवा व्यवहार, नवा करार किंवा एखादी कल्पना अचानक फळाला येऊ शकते। पण लक्षात ठेवा, निर्णय घेताना घाई करू नका, शांतपणे विचार करून पाऊल टाका। आर्थिकदृष्ट्या हा दिवस तुम्हाला स्थैर्य देणारा ठरेल। अचानक धनलाभ होण्याचे संकेत काही मिळू शकतात। जर तुम्ही काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस त्यासाठी अनुकूल आहे, पण अंधाधुंद खर्च टाळा। कुंभ राशी अक्षय तृतीया हा फक्त एक शुभ दिवस नाही, तर तो दैवी शक्तींचा दरवाजा उघडणारा क्षण आहे। आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या वर्षीचा हा दिवस काहीतरी विलक्षण घेऊन येतोय। गेल्या काही काळात तुम्ही मनात खूप काही सहन केलंय, काही गोष्टी अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न तुटली, काही नाती दूर गेली। पण आता ब्रह्मांड तुमच्याकडे पाहून एक मोठा निर्णय घेतय। याला आता थांबायचं नाही, याला पुढे न्यायचं आहे। ब्रह्मांडाची गुप्त योजना आहे। या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात एक अदृश्य बदल सुरू होणार आहे। तुम्हाला कदाचित लगेच जाणवणार नाही, पण परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळत जाईल। जे काम खूप दिवस अडकले होते ते अचानक पूर्ण होण्याच्या दिशेने जाईल। जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्याकडे वळतील। आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं नशीब आता शांतपणे पण ताकदीने बदलायला लागेल। हा दिवस तुम्हाला एक दैवी संकेत देतोय, तुम्ही एकटे नाही, कुठेतरी वरून तुमचं रक्षण केलं जातंय। या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी वेगळं घडू शकतं। काहींना अचानक कौतुक मिळेल तर काहींना नवीन जबाबदारी मिळेल, जी पुढे जाऊन मोठं यश देईल। जर तुम्ही काही नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा क्षण तुमच्यासाठीच आहे, कारण ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना अक्षय यशात बदलण्याची तयारी करतंय। अक्षय तृतीया म्हणजे न संपणाऱ्या संपत्तीचा दिवस आणि कुंभ राशीसाठी हा दिवस धनाच्या बाबतीत एक नवीन दार उघडू शकतो। अचानक धनलाभ, जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसणे, हे असे योग निर्माण होत आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे। खरा बदल अजून पुढे आहे। ज्या नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं होतं तिथे पुन्हा जवळ येण्याची वेळ आली आहे। काही लोकांना त्यांच्या आयुष्यात खरं प्रेम अनुभवायला मिळेल। एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादा साधा संवाद, हे सगळं तुमचं आयुष्य बदलू शकतं। कुंभ राशी या दिवशी जर तुम्हाला काही विशेष अनुभव आला, जसं की एखादी अनपेक्षित चांगली बातमी, अचानक मनात शांतता किंवा एखादा शुभयोग, तर समजा तो ब्रह्मांडाचा थेट संकेत आहे। सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा। शक्य असेल तर अन्नदान करा, कारण आज दिलेलं प्रत्येक दान अक्षय पुण्यात रूपांतरित होतं। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याच्या अगदी उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात। भीती सोडा, शंका सोडा, कारण आता जे येणार आहे ते तुमच्या आयुष्याला एक नवीन ओळख देणार आहे।
ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतंय. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि पहा कसं नशीब तुमच्या बाजूने वळतंय. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, या अक्षय तृतीयेचा खरा अर्थ फक्त धन, नशीब किंवा बाह्य यश नाही, तर हा दिवस आहे तुमच्या आत दडलेल्या शक्तीला जाग करण्याचा. गेल्या काही काळात तुम्हाला अनेक वेळा असं वाटलं असेल, मी खूप काही करू शकते पण काहीतरी मला थांबवतंय. तो अडथळा बाहेर नव्हता, तो तुमच्या मनातल्या शंकेत होता आणि आता ही अक्षय तृतीया त्या शंकेचा अंत करायला आली आहे. आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. या दिवशी ब्रह्मांड तुम्हाला एक वेगळीच जाणीव करून देईल. तुम्ही जितकं स्वतःला कमी समजता त्यापेक्षा तुम्ही खूप मोठ्या गोष्टींसाठी बनलेले आहात. अचानक तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. तुम्ही ज्या गोष्टींना घाबरत होता त्या गोष्टी आता तुम्हाला सहज वाटायला लागतील. एखादा निर्णय जो तुम्ही खूप दिवस टाळत होता, एखादं स्वप्न जे तुम्ही मनातच ठेवून दिलं होतं, तो सगळं आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडाच्या अंदरुणी संकेत. काही वेळा ब्रह्मांड मोठ्या घटनांनी नाही तर शांतपणे आतून आपल्याला दिशा दाखवतं. या दिवशी तुम्हाला अचानक काही गोष्टी योग्य वाटायला लागतील. काही लोकांपासून दूर राहण्याची आणि काही नव्या लोकांशी जोडण्याची इच्छा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचा खरा मार्ग दिसायला लागेल. हा योग साधा नाही, हा तुमच्या आत्म्याला योग्य दिशेने नेणारा दैवी संकेत आहे. अक्षय तृतीया म्हणजे फक्त वाढ नाही, तर जे नको आहे त्याचा शेवट करून नवीन सुरुवात करण्याची ताकद देखील आहे. जुन्या वेदना, जुन्या आठवणी, जुने अपयश हे सगळं आता मागे सोडण्याची वेळ आली आहे. आज तुम्ही जर ठरवलं, मी आता माझं आयुष्य नव्याने घडवणार, तर ब्रह्मांड तुमच्या त्या निर्णयाला अक्षय शक्ती देईल. विशेष कृती. ऊर्जा जागृत करण्यासाठी. आजच्याच दिवशी तुम्ही एक वचन द्या, मी स्वतःवर विश्वास ठेवणार. एका कागदावर तुमचं मोठं स्वप्न लिहा आणि मनापासून प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आज स्वतःला कमी समज कायमचं थांबवा. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी अजून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. ही अक्षय तृतीया त्या शक्तीला जागं करण्यासाठी आली आहे. आणि एकदा ती शक्ती जागी झाली तर तुमचं आयुष्य कुणीही थांबवू शकणार नाही. विश्व तुमच्यात आहे. आता फक्त तुम्ही स्वतःला ओळखा आणि बघा कसं सगळं बदलतं. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात साधा दिवस नाही. हा तो क्षण आहे जिथे तुमचं नशीब शांतपणे दिशा बदलायला सुरुवात करतंय. आज तुम्ही जे विचार कराल, जे ठरवाल, ते फक्त आजपुरता राहणार नाही. ते पुढच्या काळात अक्षय स्वरूपात तुमच्या आयुष्यात वाढत जाणार आहे. म्हणून भीतीला आजच निरोप द्या, शंकेला आजच थांबवा आणि आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाका. कारण ब्रह्मांडाने तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवलं आहे आणि हा दिवस त्या प्रवासाची सुरुवात आहे. विश्वासावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही, कारण आता जे होणार आहे ते तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतं.